यस, तर नक्कीच तुमचा रिझल्ट शेअर करायचा आहे चापेकर मॅम. वेलनेस फॅमिलीमध्ये येण्या अगोदरची जर्नी आणि आल्यानंतर काय तुमच्यामध्ये बदल झालेला आहे? मॅडम, मी एक कॅन्सर पेशंट आहे. माझं खूप मोठी सर्जरी झाली आहे आणि त्याच्यामुळं मला खूप काही त्रास होता. अ, याला लघवीचा त्रास आहे, पोटाचा त्रास आहे, हातपाय दुखायचे, गुडघे चालताना धाप लागायची आणि 10 मिनिटं तरी मला चालता नाही यायचं आणि 10 मिनिटाच्या नंतर मी चालायची. एवढा मला त्रास होता. त्यामुळे मी आढाव सर मला भेटले आणि त्यांनी सांगितलं, "मॅडम, तुम्ही ह्या कॉलमध्ये जॉइन व्हा. तुम्हाला खूप आराम होईल." तर मग मी ह्या कॉलमध्ये 2 वर्ष झालं मॅडम मी जॉइंट आहे आणि माझं जे काही त्रास होता, गुडघे दुखणं, रात्रीचं जाग आली की झोप नाही यायची मला. रात्रभर मी जागी राहायची. पण आता मी रात्रीची जाग आली तरी मी झोपून जाते. शिवाय 2-3 वेळा लघवीला उठायची आता मी एकदाच उठते. जास्त वेळ व्यवस्थित थांबत नाही आणि खूप मला बरं वाटते. माझी तब्येती चांगली आहे. आणि मी आजारी आहे हेच मी विसरून गेले. मला एक कॅन्सर होता हे सुद्धा मी विसरून गेले. आधी मी घाबरत होते न्यूट्रिशन घ्यायला, की मला पुन्हा काय होईल का? पण आपल्या कॉलवरती एक डॉक्टरांची मीटिंग होती आणि तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये रिसर्च शेअर केलेला, की कॅन्सर पेशंटला हा न्यूट्रिशन चालते. तेव्हा कुठे मी हे न्यूट्रिशन घेतल्यापासून मला हॅलो? स्पीकर तोंडाजवळ धरा स्पीकर. तोंडावरतीच आहे सर, हे बघा. येस, येस. चापेकर मॅम, जबरदस्त आणि अमेझिंग असा तुमचा रिझल्ट आलेला आहे. तर मला सांगा, आता तुमचा नक्कीच परत तुम्ही वेलनेस फॅमिली 2 वर्ष झालं जॉइन केलेली. तर त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सरची टेस्ट केली परत. काय रिझल्ट आहे? 2 वर्ष मी केली. वर्षातून एकदा मी चेकिंगला जाते. तर डॉक्टरनी सांगितलं, की पहिल्यापेक्षा खूप खूप चांगलं आहे. आता तुम्हाला काही धोका नाहीये. येस, म्हणजे तुम्ही आता कॅन्सर फ्री झालेला आहात. बरोबर की नाही? हो, हो मॅडम. यस, क्या बात आहे. जबरदस्त. तर तुम्हाला वाटलेलं का चापेकर मॅडम, इथं आल्यानंतर यांच्या या सदस्यांसोबत उड्या मारून किंवा हे न्यूट्रिशन खाऊन मला एवढा जबरदस्त रिझल्ट येईल? 1 महिना तर मी नाही जॉइन केलं. हा नाही करता घाबरत जॉइन केलं मॅडम. पण जेव्हा जॉइन झाले तेव्हा कळलं, की इथं काहीतरी माझं होईल. क्या बात मला आहे. जबर. पायरी हेंगायला नाही लागणार. पुन्हा मी चढणार नाही. ह्या भरोश्यामध्ये मी आले होते. पण आता मी खूप हॅपी मॅडम आणि मला काही असं काही होतं हेच विसरून गेले मी. क्या बात आहे. जबरदस्त. म्हणजे बघा, वेलनेस फॅमिलीमध्ये आपण कुठल्याही आजारावरती मेडिक्लेम करत नाही किंवा इथे आल्यानंतर कुठले आजार बरे होतात असे कुठलेच आरोग्य सल्लागार तुम्हाला नक्कीच विश्वास देत नाहीत. परंतु ज्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये बदल होतो, तुमच्या शरीराला लागणारं जेवण, जेवण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कार्ब, ओमेगा, वॉटर ह्या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला लागत असतात आणि त्या पुरेशा प्रमाणामध्ये भेटल्यात तुमच्या शरीराची नीड म्हणजे जी काही गरज आहे ती पूर्ण झाली की बाय डिफॉल्ट असे रिझल्ट येत असतात आणि आपला सकस आहार हा वर्ल्ड नंबर 1 म्हणजे जगातील 1 नंबरचा आहार आहे. तर त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार सुद्धा इथे रिकव्हर होता आहेत आणि हे बाय डिफॉल्ट रिझल्ट येत आहेत. आपण कुठल्याही आजारावरती इथे मेडिक्लेम करत नाही. हा नक्कीच आपल्या चाफेकर मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे. बरोबर की नाही चाफेकर मॅडम? मला आधी मी वर्कआउट करायची तर मी चष्मा लावून वर्कआउट करायची मॅडम. हा एक माझा रिझल्ट आहे. पण आता मी विदाऊट चष्माने वर्कआउट करते. नवीन-नवीन मी जेव्हा चालू केलं तेव्हा मला चष्म्याशिवाय वर्कआउट मी करू शकत नव्हते. पण आता मी विदाऊट चष्म्याचं वर्कआउट करते. मला हा पण रिझल्ट आहे माझ्या डोळ्यासाठी. क्या बात आहे. बघा, म्हणजे डोळ्यांचाही रिझल्ट आहे चापेकर मॅडमचा. कॅन्सर तर पूर्ण कॅन्सर मुक्त झालेले आहेत आणि नक्कीच चष्म्याचा नंबरही त्यांचा गेलेला आहे. तर चापेकर मॅम, हॅपी आहात का? हॅपी आहे. माझे आरोग्य सल्लागार खूप छान आहेत. खूप चांगलं गाईड करतात. ग्रेट आहे ते. त्यांना मी थँक यू बोलते. विद्या मॅडमला पण मी थँक यू बोलते. त्या पण खूप चांगल्या आहेत. येस, क्या बात आहे चापेकर मॅम. तर चला, ऑल लीडरचे पहिला रिझल्ट ऐकला. जबरदस्त. आणि वय वर्ष किती? 64. मॅडम.
यस, कोणाला वाटतंय विश्वास 64व्या वयामध्ये न बघा आपण 60 जरी पकडलं 2 वर्षापूर्वी ते आलेत म्हणजे 62 इयर्स होत्या आणि त्यावेळेस त्यांना कॅन्सर सारखा महाभयानक आजार झाला होता. त्यातून त्या रिकव्हर झाल्या, डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कमी झालाय, वजन कमी झालेत आणि अगदी आता बघा 64 तर कोण म्हणणारच नाही, 26 वर्षाची अगदी यंग लेडी सारखी आपली एनर्जी आहे. यस, ये देखो जबरदस्त आप कर रहे. हो मॅडम, तुमचा आवाज खूप कमी येतोय. कोणी पण वय सांगितलं ना, मी किती वर्षाचे आहे, तुम्ही एवढं वर्कआउट करता, तर मी जर सांगितलं त्यांना की मी 64 वर्षाचे, तर विश्वास करत नाही. काय मॅडम खोटं सांगता, मस्करी करता आमची. 50 वर्षाचे Yes. नुसते आते बोलतात. या सांगायचंच नाही 64 आहे, 26 सांगा आता ना इथून पुढे. बस मॅडम. यस, तो चलो हमारे डायनामिक लेडी का भी रिकॉग्नाइजेशन होगा, सब लास्ट तक रहेंगे. चलो आडा सर के पास जाएंगे, एक स्वीट एंड शॉर्ट